साधारणतः सर्व बायकांचं आयुष्य हे एका कैदेमध्येच जात असतं शेवटपर्यंत. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे? आम्ही आमच्या बायकांना पूर्ण स्वातंत्र्य देतो, त्यांना हवं नको ते सगळं बघतो. कारण लहानपणापासून आम्ही स्त्रिया माहेरी वाढतो, आपल्या आईवडिलांकडे वाढतो. त्यांना एकच चिंता असते, मुलीच्या शिक्षणापेक्षा मुलींनी घरातलं सगळं काम करावं आणि सासरच्या लोकांना खुश ठेवावं, सगळी जबाबदारी पार पाडावी. बरोबर, त्याच गोष्टी तिला सांगितल्या जातात. हे कामाबद्दल, घरची कामं, बाहेरची नाही, घरची कामं. शिक्षणाचं एवढं महत्त्व नाही देत मुलींबाबत तरी. आणि नंतर लग्नानंतर काय होतं, हे घरच्या जबाबदारीचं ओझं आणि ते घेऊन जर एखादी स्त्री बाहेर पडत असेल तर बाहेरची कामं आणि बाहेरून आल्यावर घरातली कामं, याचं ओझं इतकं त्या स्त्रीला होतं की ती कोणाला सांगू शकत नाही ना बोलू शकत नाही. आणि याचा त्रास तिला मानसिक देखील होतो आणि शारीरिक देखील होतो. म्हणून मला सर्व पुरुषांना सांगायचं आहे, तुमच्या बायकांच्या, ताईचं, आईची